नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या त्या गावातील तरुणांना गावाबद्दल काहीतरी करण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या गप्पा रंगायच्या. या नुसत्या गप्पाच नव्हत्या तर कायमस्वरूपी गावातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठीची एक धडपड होती. आता त्या गावातील तरुणांनी गावाचा असा काही कायापालट केलाय की पाहणाऱ्यांची बोटं तोंडात गेल्याशिवाय राहत नाहीत. पाहुयात कोणतं आहे हे गाव. खेडगाव चाळीसगाव तालुक्यातलं 8,000 लोकसंख्येचं गाव. या गावातली तरुणाई एकत्र आली आणि झाला एक चमत्कार. गावात जलक्रांती झाली. खेडगाव विकास मंचच्या माध्यमातून तरुणाईंची एकजूट झाली. त्याला मोलाची साथ लाभली ती बाहेरगावी नोकरीला असलेल्या एका उमद्या तरुणाची. मग गावात सुरू झाली लोकसहभागाची कामं. गाळानं भरलेल्या नाल्याचं खोलीकरण करण्यात आलं. अडगळीत पडलेल्या पाटसाऱ्याही कोरण्यात आल्या. यातून पहिल्याच पावसाळ्यात गावात जलक्रांती झाली. दरवर्षी फेब्रुवारी संपला की लगेच पाण्याचे अंडे घेऊन 1.5-2 किलोमीटर पाणी घ्यायला जावं लागत होतं. तर याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बा, ही चर्चा सुरू असताना त्या ओघात प्रफुल्ल साळुंखे या मुंबई स्थायिक तरुणांचे नेते होते, त्यांनी आपल्या गावात या विषयावर स्वतःहून हात घातला. या गावाची अशी परिस्थिती की या खेडगावला घरून पाणी आणावं लागत होतं शेतात. पण आज या खोलीकरणामुळे 1.5 ते 2 किलोमीटर खोलीकरण झालं. सपाटीकरण होतं, पूर्ण खोलीकरण झाले, रस्ते झाले आणि अतिशय पाण्याची लेव्हल वाढली. खोलीकरणमुळे भरपूर फायदा झाला आणि ह्या वर्षी बी खोलीकरण चालू आहे. नाही तर मागच्या वर्षी एक पाणी 2 पाणी करता बाग कोल्हे झाले, टँकरवर पाणी टाकलं. यंदा काही तसा प्रसंग नाही, यंदा बरं आहे पाणी. खेडगावसह परिसरात आतापर्यंत उतावळी आणि नारळी नद्यांचं सुमारे 4 किलोमीटर पात्र तसंच पाटसाऱ्यांचं 8 किलोमीटरपर्यंत खोलीकरण करण्यात आलं. शासनानं कंत्राटी पद्धतीने ज्या कामावर 1,21 लाखांपर्यंत खर्च केला असता तेच काम या तरुणांनी अवघ्या 11 लाखात करून दाखवलंय. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक होतंय. भूगर्भातील पाण्याचा फायदा शेजारच्या गावांनाही व्हावा यासाठी खेडगावच्या तरुणांनी पंचक्रोशीतली गावं देखील हरित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेजारच्या गावातले तरुणही या जलचळवळीत सहभागी झाले आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाचा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर करण्यात आले असते तर 1,21 लाख रुपयापर्यंत खर्च येणार होता. परंतु तेच काम आम्ही लोकसहभागातनं अवघ्या 11 लाखामध्ये पूर्ण केले. खेडगावमध्ये जलयुक्त शिवारामध्ये प्रफुल्ल भाऊंनी जे मार्गदर्शन केलं त्या निमित्ताने खेडगाव विकास मंचमार्फत आम्हालाही फायदा झालेला आहे आणि आमच्या खेडगाव शिवारामध्ये सुद्धा विहिरींना चांगला फायदा दिसतोय. तिथं विहिरींना पण पाणी वाढलेलं आहे. गेल्या वर्षभरापासून गावातल्या उतावळी आणि नारळी नदीत केलेल्या खोलीकरणामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे नाल्याकाठच्या विहिरींचं पुनर्भरण झालं. तरुणांनी केलेल्या जलक्रांतीमुळे खेडगावसह शेजारची गावं आता पाणीदार झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना 2 पिकं घेणं आता शक्य झालंय. विकास बदानेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.